आता हे सगळे वर्षानुवर्ष दादांसोबत, आणि दादा ज्या वेळेला काम करत होते मी सुद्धा त्यांच्यासोबत काम केलेली कार्यकर्ता आहे. दादांसोबत वहिनी कार्यरत होत्या, वहिनींसोबतही माझ्यासारख्या कार्यकर्तीचे सुद्धा अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आणि त्यामुळे त्या घराच्या नात्याने किंवा परिवाराच्या नात्याने, त्या हक्काने अशा काही गोष्टी अनवधानाने झाल्या असतील असं मला त्या ठिकाणी म्हणायचं आहे. सोबत भाजपा आमदार चित्रा वाघ आहेत. काय सांगणार? बांगलादेशी घुसखोरांचा विषय होता, आज सभागृहात त्याच्यावर चर्चा झाली आहे. कसं पाहता हे सगळ्या घटनेकडे? अत्यंत महत्त्वाचा हा विषय आहे आणि ज्याच्यावरती आमचे गटनेता भारतीय जनता पार्टीचे प्रवीणभाऊ दरेकर यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून आज हा प्रश्न सभागृहात चर्चेला आणला आणि ज्यामध्ये बऱ्याच आमदारांनी सहभाग घेतला. सगळ्यात गंभीर असा हा प्रश्न आहे. पण मी पुन्हा हेही सांगेन की हा विषय काही 50-60 म्हणजे आजचा उद्याचा किंवा 2-3 वर्षातला नाही, तर गेल्या 50-60 वर्षापासून हे त्या ठिकाणी काम चालू आहे. पण गेल्या 2-3 वर्षात यांना डिपोर्ट करण्याचं, या बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करण्याचं काम हे मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. प्रवीण भाऊंनी त्यांच्या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने पॅपच्या बिल्डिंगमध्ये अचानक एक दिवस 25 कुटुंब त्या ठिकाणी आली, कोणी पाठवली, काय आहेत, कोण आहेत ते, त्याची छानबीन झाली की नाही याच्याबद्दलचे प्रश्न उपस्थित केले. मागच्याच अधिवेशनामध्ये आमदार प्रसाद लाड यांनीसुद्धा वडाळ्यामध्ये कशा पद्धतीने लँड जिहाद होतोय याच्याबाबतचे पुरावे दिले. आज त्या ठिकाणी दादरसारख्या विभागात, जो हिंदू बहुल आणि मराठी बहुल असा विभाग आहे, त्या ठिकाणी 2020-21च्या काळामध्ये कोविडच्या काळात अचानक 70% बांगलादेशी मुस्लिम हॉकर्स त्या ठिकाणी वाढले. आणि त्यामुळे काय झालं की जे मराठी हॉकर्स आपले होते त्यांच्याकडनं हे मोठमोठे हप्ते घेतले जातात. 0 नंबर आहे काही, आणि त्यामध्ये 0 नंबरमध्ये त्या ठिकाणी शमशुद्दीन आणि जलालुद्दीन असे दोघंजणं हप्ते गोळा करायचं काम करतात. मराठी हॉकर्स हे मोठे हप्ते देऊ शकत नाही, त्यांना हाकलून दिलं जातं आणि त्यांच्या जागेवरती हे येऊन त्या ठिकाणी बसतात. अशा पद्धतीचं काम चालू आहे. तुम्ही जर कुठल्या हॉकर्सचं त्या ठिकाणी आम्ही आक्षेप घेतल्यावरती आम्हाला सांगण्यात येतं इनके पास आधार कार्ड आहे. आधार कार्डची जन्मतारीख बघितली तर 90% हॉकर्सची जन्मतारीख ही 1 जानेवारी आहे. त्यामुळे फेक आधार, खोटे आधार याच्यावरती सुद्धा छानबीन होणं, कुठून येतात, काय येतात याची सांगोपांग अशी चर्चा आज त्या ठिकाणी सभागृहामध्ये झाली आहे. या 0 जो मी नंबर तुम्हाला सांगितला, हा शमशुद्दीन आणि जलालुद्दीन यांनी मध्ये 2020च्या आसपास रोहिंग्यांसाठी फंड रेझिंग केली होती आणि यासाठी भाजप माहीमच्या आमच्या अक्षता तेंडुलकर आणि साखरकर ताई आणि आणखीन इतर सहकारी यांनी त्यांना जाब विचारायला गेलं, तर त्यांच्यावरच त्यावेळेच्या सरकारने केसेस दाखल केल्या होत्या. आजही कुर्ला कोर्टमध्ये महिन्यातून एकदा त्याची तारीख असते, त्यांच्यावर त्यांना धमक्यांचे फोन येतात केस मागे घेण्यासाठी. अशा पद्धतीचं काम हे चालू आहे. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सन्माननीय गृहराज्यमंत्री आज उत्तर द्यायला होते, त्यांच्यासमोर या सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत. मला असं वाटतं की आज सगळी चर्चा ऐकल्यानंतर डेमोग्राफी कुठेतरी बदलत चालली आहे आणि त्यामुळेच लँड जिहाद आणि लव जिहादसारख्या घटनासुद्धा घडताना दिसत आहेत. हे अतिशय गंभीर आहे. येणाऱ्या दिवसामध्ये याचा विमोड करण्यासाठी राज्य सरकारसुद्धा त्या ठिकाणी तत्पर आहे, तयार आहे आणि अशा पद्धतीची एक समिती गठीत करावी अशी सूचना प्रवीणभाऊ दरेकरांकडून देण्यात आलेली आणि तशी सूचना गठीत होणार आहे. डिपोर्ट केल्यानंतर ही व्यक्ती पुन्हा परत येत आहेत, अशा पण घटना बऱ्याचशा घडल्या. मग हे अपयश कोणाचं समजायचं? नाही, हेच आम्ही गृहराज्यमंत्र्यांच्याही त्या ठिकाणी निदर्शनाला आणून दिलं. आता याच्यामध्ये प्रशासनातले काही लोक असू शकतात, काही स्थानिक लोक असू शकतात, स्थानिक गुंड असू शकतात, कोणाला राजाश्रय असू शकतो. याची सगळी छानबीन जी आहे ती येणाऱ्या दिवसामध्ये नक्की होईल आणि मुळात सकट फेकून काढायचं काम हे त्या ठिकाणी होईल. आणि एक विषय होता, सभागृहात कोणी प्रश्न विचारला की महापौरांनी बसल्या बसल्या ही बांगलादेशी घुसखोर बाहेर काढण्याची भूमिका मांडली. हे काय त्यांचं काम आहे का? निश्चित त्यांचं काम आहे. वॉटर मीटर गटर हे तर प्रश्न महापौर आमच्या सोडवतीलच, पण त्याचबरोबरीने जे बांगलादेशी घुसखोर आहे आज त्यांच्यामुळे मुंबईचे आद्य लोक कोण आहेत, कोळी आहेत, आगरी आहेत, भंडारी आहेत, यांच्या व्यवसायांवरती सुद्धा परिणाम झाला आहे. आज कोळी महिलांच्या पोटावरती पाय येतोय, कारण हे जे बांगलादेशी मच्छीमार आहेत हे त्या ठिकाणी घरोघरी फिरून मच्छी विकायचं काम करतात आणि त्यामुळे आमच्या महिलासुद्धा, ज्या कोळी महिला आहेत आमच्या, त्यांच्यावरती सुद्धा त्या ठिकाणी दबाव वाढलेला आहे. त्यामुळे यांना हाकलून काढणं हे सुद्धा महापौरांचं काम आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये मुंबई त्या नक्कीच साफ करतील हा सुद्धा मला विश्वास आहे. ह्या सगळ्या घटनेमागे पुन्हा आता एक भटक्या कुत्र्यांचा विषय निघाला. कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांनी 7 वर्षाच्या मुलाला लचके तोडून त्याचा मृत्यू झालेला. ह्या घटनेकडे कसं पाहता? याचा बिमोड होणं कुठेतरी गरजेचं आहे असं वाटत नाही का? अत्यंत गंभीर अशी ही घटना आहे. मला आठवतंय की मागच्या वेळेला हा प्रश्न सभागृहामध्ये आला होता. आजसुद्धा काल बिबट्यांचा वावर, बिबट्यांकडून होणारे हल्ले आणि त्याचबरोबर कुत्र्यांकडनं होणारे हल्ले याच्याबाबतही सांगोपांग चर्चा झालेली आहे आणि शासनाने याची दखल घेतलेली आहे. येणाऱ्या दिवसामध्ये निश्चितपणे याच्यावरती आपल्याला तोड मिळेल, काहीतरी धोरण ठरेल. शेवटचा प्रश्न, चंद्रपुरामध्ये एक घटना घडली की आंतरजातीय विवाह केल्यामुळे एका दाम्पत्यावर बहिष्कार टाकण्यात आला. एवढंच आहे तर त्यांच्या जे अपत्य होतं त्याचं सुद्धा लसीकरण करण्यात नाही आलं. आपण सत्ताधारी पक्षात आहात, तुम्ही या सगळ्या घटनांकडे कसं पाहता? नाही, ही घटना तर अतिशय अमानवीय अशी घटना आहे असं मी म्हणेन आणि ज्या पद्धतीने ही घटना घडली आहे त्याचा मी निषेधसुद्धा करीन. मला या घटनेबद्दलची पूर्ण माहिती नाही आहे, ती पूर्ण माहिती घेऊन मी नक्की बोलेन. शेवटचा प्रश्न,
अध्यक्षपदाची निवड झाली राष्ट्रवादीची आणि त्या दरम्यान बऱ्याचशा काही घटना घडल्या, ज्यामध्ये सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर हात ठेवण्याचा सुद्धा प्रकार घडला आहे. आपण महिलांसाठी बरेचसं काम करताना दिसत आहेत. अशा घटना पक्षामध्ये असणं आणि त्या दृष्टिकोनातून जे काही सोशल मीडियावर चालू आहे त्या गोष्टीला तुम्ही कसं पाहता? आदरातिथ्य करणं किंवा महिलेचा सन्मान करणं गरजेचं आहे असं वाटत नाही का? बघा, असं आहे की राजकारणामध्ये आम्ही काम करताना तो आमचा एक परिवार असतो आणि त्या परिवारामध्ये आम्ही एकमेकांसोबत त्याच जवळकीने, त्याच नात्याने आणि त्याच हक्काने एकमेकांशी बोलत असतो, वागत असतो. मी तो व्हिडिओ पाहिला नाही, पण कुणीतरी मला सांगितलं की त्या वर येत असताना कुणीतरी त्यांना हात दिला. किंवा आता हे सगळे वर्षानुवर्ष दादांसोबत, आणि दादा ज्या वेळेला काम करत होते, मी सुद्धा त्यांच्यासोबत काम केलेली कार्यकर्ता आहे. दादांसोबत वहिनी कार्यरत होत्या, वहिनींसोबतही माझ्यासारख्या कार्यकर्तीचे सुद्धा अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि त्यामुळे त्या घराच्या नात्याने किंवा परिवाराच्या नात्याने, त्या हक्काने अशा काही गोष्टी अनवधानाने झाल्या असतील असं मला त्या ठिकाणी म्हणायचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा गोष्टींचा कुणाला त्यांचा अनादर करणं किंवा त्यांच्याबद्दल काही आपण काय म्हणू अनादराची भावना असणं असं कुणाच्या मनामध्ये असण्याचं काही कारण नाही आहे. पण मला असं वाटतं की या एक परिवाराच्या नात्यातून, परिवाराच्या हक्कातून की अरे वहिनी आमच्या आहेत या नात्यातून, या हक्कातून अशा गोष्टी झाल्या असतील अनवधानाने. पण त्याचं मला नाही वाटत आहे की एवढा मोठं त्या ठिकाणी जो आहे तो काय म्हणू आपण गाजावाजा किंवा बवाल करणं गरजेचं आहे. बवाल या गोष्टीवर करायला पाहिजे होता की ज्या वेळेला सुनेत्रा वहिनींनी शपथ घेतली त्यावेळेला आज त्यांच्यावरती किती दुःख असेल. त्यांचा पती गेला आहे, त्यांचं सर्वस्व गेलं आहे. अशा वेळेला त्यांचं दुःख त्यांना माहिती हो. आज त्यांनी अशा वेळेला आपल्या पक्षाला सावरण्यासाठी, महाराष्ट्रासाठी त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री पदाची शपथ तिसऱ्या दिवशी घेतली. ती त्यावेळेला करणं ही गरज होतं. धीरोदात्तपणे त्या पुढे आल्या. आपलं स्वतःचं वैयक्तिक दुःख त्यांनी बाजूला ठेवलं आणि या सगळ्याला सावरायला त्या पुढे आल्या. त्यांनी शपथ घेतली. त्यांच्यावर टीका झाली. आता आम्ही फक्त भाषणात म्हणायचं का की आम्ही सावित्रीच्या लेकी, आम्ही जिजाऊच्या लेकी, आम्ही अहिल्याबाईंच्या लेकी, आम्ही त्यांचंच तर आचरण करतोय, त्यांनाच बघून आम्ही राजकारणात काम करतोय. आणि मग जर आम्ही आमच्या थोर महिला नेत्यांचं त्या ठिकाणी ज्या पद्धतीने जिजाऊंनी राज्यकारभार केला, ज्या पद्धतीने अहिल्याबाईंनी राज्यकारभार केला, त्यांचंच अनुकरण करत जर तिसऱ्या दिवशी सुनेत्रा पवार या जर त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत, तर त्यांच्यावरती गरळ ओकण्याचं ज्यांनी काम केलं आहे त्यांना प्रश्न विचारा ना. कुठे चालला आहे समाज आपला? कुठे चालली आहे समाजाची मानसिकता? याच्यावर बवाल व्हायला पाहिजे. याच्यावरती प्रश्न उठवले गेले पाहिजे की फक्त आपण ही भाषणांमध्ये नावं घेणार आहोत का? आणि जर एखादीने तसं आचरण केलं तर तिच्यावरती टीकेचा भडीमार होतो. हे कधीही शोभणारं नाही आहे. याला इतिहास कधी माफ करणार नाही. मला वाटतं अशा गोष्टींवरती बवाल होणं गरजेचं आहे. अशा गोष्टींवरती प्रत्येकाने बोलणं गरजेचं आहे. फक्त महिलांनी, पुरुषांनी सुद्धा बोलणं गरजेचं आहे. कुठल्याही पक्षाचे असू दे, त्यांनी सुद्धा हे विचार मांडणं गरजेचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जी गोष्ट आवश्यक आहे, जी समाजामध्ये काही चांगलं घडू पाहत असताना त्याचं कुठेतरी विकृतीकरण करून सादर केलं जातं आहे, त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत, त्या ठिकाणी अशा पद्धतीचा बवाल करून आपल्या भूमिका मांडणं गरजेचं आहे असं मला वाटतं. अजित पवारांच्या मृत्यू संदर्भात सुद्धा घातपाताचं बोललं जाते, आरोप प्रत्यारोप पाहतात, एफआयआर नाही झालं. मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांनी याच्याबाबतचं सगळं व्यवस्थित विश्लेषण दिलेलं आहे. त्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्तीने यावर बोलणं काही योग्य नाही.